मंडळी, आजचा दौरा राजधानीवर. कसं आहे, एक अँगल चुकला की सगळं अँगल चुकतात, म्हणून चुकवायच्या आधीच वाटेवर सरळ जावं. कार्यक्रम दणक्यात करायचा, पण दणका न देता. आता भावाचं तिकीट उडून कंडक्टरच्या वाटेत येऊन पडलं, पण भाऊ गुतलाय. पिल्लू तू जेवलीस का? पिल्लू कधी पिलवाण घेऊन जाईल ह्याला कळायचं पण नाही, पण ह्याला 500 रुपयाचा दंड बसेल हे त्याचं ह्याला कायच नव्हतं. बघा नुसतीच लुडबुड, हाटभर लांब स्टॉप असताना. पाटावतून पळत जा, नाही तर नको तिथं पळायला लागतं, नको त्यांच्यासमोर. एक झालं की एक काम बंद असते. वाटत चांगल्या ठिकाणी घेऊन जातात. इंद्रधनुष्य म्हणला जरा जागा बदलून बघावी, लायकी कळती लवकर. रिक्षावाल्या काकांना म्हणलं आधा तेरा आधा मेरा, 50-50 होणे का? काय को फुकट में लोड लेने का. कसं आहे, वेळेला महत्व द्यायचं म्हणल्यावर नाही भेटेल काय. बुलडोजर भेटला तरी त्यांना जावं लागतं. आता अंतर 5 किलोमीटरच, पण नागाडा तर घेऊन जायलाच लागतंय. वेळ महत्वाची. ड्रायव्हर पेक्षा मीच मागच्या पुढच्या आरशात जास्त बघत होते. साधू संत बेडी वडता वडता रस्ता चुकलेलं होतं, भगवी कपडे घालून. चालायचं, काळ बदललाय. आता मीच माझी परम सकीन, परम मैत्रीण सगळं काही असल्यामुळं नो वन इज डेटिंग विथ मी, आय एम ओनली डेटिंग विथ मी. कारण ह्यावेळी डेटवर आई नव्हती, सो तिच्यासाठी मी कॅडबरी घेऊन गेले फ्यूजवाली, जेणेकरून तिला करंट आला म्हणजे मला करंट देईल. पण आई सोडतच नाही, बरं सर्दी होईल म्हणून, त्याच्यामुळे तिला फ्यूज दिली मी गप्प बसले.